मार्ग जो आहे हा जाणारा मार्ग आहे आणि ते रॉंग साईडने येताना तुम्हाला दिसतात बघा. हे चुकीचं आहे, कारण आताच्या घडीला कसं आहे, ब्रिज सुरू झालेला असल्यामुळे जे वाहने इकडून येतात ते वाहने सुसाट जातील आणि अशा प्रकारे उलट दिशेने गाड्या आणणे म्हणजे किती धोकादायक याचा तुम्ही अंदाज देखील लावू शकत नाही. फायनली वडप्याचा फ्लायओव्हर वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकता वाहने जात आहेत. आज सकाळीच पहिला तेव्हा बंद होता आणि आता मात्र इथले बॅरिकेड्स हटवले गेलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता बॅरिकेड हटवल्यानंतर जे वाहतूक आहे ती पूर्णपणे सुरू झालेली आहे. हे ज्यांना माहीत नाही ते जातात कालूनच या मार्गाने किंवा भिवंडीला जाणारे असतील. अदरवाईज ज्यांना माहिती पडलं ते सुसाट जातात. म्हणजे एकंदरीत काय तर वडप्याचा जो फ्लायओव्हर होता वडपे उड्डाणपूल बरेच दिवस झाले याची तारीख कमी जास्त मागे पुढे होत होती. पहिले 1 तारीख बोलले, मग 10 तारीख बोलले आणि मला वाटतं काल 11 तारीख. काल मी म्हणजे याबाबत व्हिडिओ देखील केला की नक्की वडपेचा उड्डाणपूल केव्हा सुरू होईल. आणि आज हा उड्डाणपूल मी आता सकाळी देखील ओपन नव्हता, पण आता संध्याकाळचे मला वाटतं 7 वाजलेले आहेत आणि 7 वाजता मी कामावरून घरी चाललो असताना मी पाहिले इथे अनेक गाड्या या मार्गाने चाललेल्या आहेत उड्डाणपुलावरनं. तर एक छोटीशी माहिती आपल्यासाठी, हे पाहू शकतो मी कंटेनर वगैरे 4 व्हीलर वगैरे सगळ्या गाड्या चाललेल्या आहेत. म्हणजे ज्याची आपण इथे काही दिवस वाट बघत होतो तो मार्ग खुला झालेला, परंतु इथे पाहू शकता हा मार्ग जो आहे हा जाणारा मार्ग आहे आणि ते रॉंग साईडने येताना तुम्हाला दिसतात बघा. हे चुकीचं आहे, कारण आताच्या घडीला कसं आहे, ब्रिज सुरू झालेला असल्यामुळे जे वाहने इकडून येतात ते वाहने सुसाट जातील आणि अशा प्रकारे उलट दिशेने गाड्या आणणे म्हणजे किती धोकादायक याचा तुम्ही अंदाज देखील लावू शकत नाही. फायनली हा जो मार्ग आहे हा सुरू झालेला आहे. म्हणजे इथून जे आता पुढे वाहतूक कोंडी व्हायची, जे वडप्याच्या नाक्यावरनं भिवंडीला जाणार किंवा पुढे जाणार ते वाहतूक कोंडी आता बंद होईल. कारण तुम्ही पाहिलेलं आपल्यासाठी एक छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आलं सबस्क्राईब करावे. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. वडपे फ्लायओव्हर वाहतुकीसाठी खुला. तुम्ही पाहू शकता याचे उद्घाटन दुपारी झालं आहे का संध्याकाळचं माहीत नाही, परंतु उद्घाटन झालं आहे. 11 तारखेचा सकाळी 9 वाजताचा व्हिडिओ. बॅरिकेड जे लावलेले ते एखाद्या वाहन आले होते बाईकवाला त्याने हटवले होते आणि तो बाईकवाला गेल्यानंतर 4 चाकी वाहने देखील त्या मार्गावरून फिरायला लागलेल्या आणि पुन्हा जाऊन मग तो बॅरिकेड बंद केले, हे वाहने बंद झाले होते.